नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ पण खास होणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत पहा. आणि आपण आता जाणार आहोत डोंगरावरची वस्ती कशी असते, जे आदिवासी बांधव कसे राहतात, तर त्यांचं तिकडचं राहणीमान कसं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे आज. आणि मलाही तिकडे राहायला किंवा तिथलं वातावरण, निसर्ग पाहायला खूप आवडतं. तर आपण तिकडे जाऊयात. तर हा तुम्ही बघू शकता, हा रस्ता आहे. इकडे आधी खूप सारी झाडं होती, पण ह्या जागेचा जो मालक होता त्यांनी ती झाडं तोडली आणि आता हे पूर्ण बघा सगळं सपाट झालेलं आहे. हे सगळी झाडं तोडलेली आहेत, हे बघा. हे बघा. तर इकडे मी चाललेली आहे आणि मे महिन्याच्या मध्ये म्हणजे फेब्रुवारी ते मेपर्यंतचा जो वातावरण असतो इकडचा, इकडे रहदारी जास्त वाढते त्या दरम्यान. कारण आंब्यांना, काजूंना मोहर लागलेला असतो आणि हा वसंत ऋतूचा जो मोसम असतो, तर ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आणि झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, तर ती पाहायला मिळते. खूप छान वाटतं ते बघून. आणि करवंदे लागलेली असतात, तर तीच मला पाहायची होती आणि मी त्यासाठीच तिकडे गेलेली आहे. आणि हे बघा, इकडे त्यांचं काम चालू आहे. जे आदिवासी बांधव आहेत त्यांना इथे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम येतोय. कारण कसं होतं, पाणी नाही. जेव्हा डोंगरामध्ये राहतो तेव्हा अजिबात पाण्याचा नेहमी तुटवडाच भासतो. तर तेच प्रॉब्लेम आहे इथे. तर त्याचं बांधकाम चालू आहे. आणि हा तुम्ही निसर्ग बघू शकता. एक फार्म हाऊस टाईपच त्याने केलेला आहे. एक फोटोशूटसाठी हा चांगला ठिकाण आहे. आणि मी आलेली आहे आता या गावामध्ये. हे बघा, हे डोंगरावरचं आहे. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की असं वातावरण आहे इथे. बघा कशी छोटी छोटी घरं आहेत आणि त्या साईडला एकदम त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि कुंपण छान केलेलं आहे. आणि इथे कोंबड्या, बकऱ्या अशा त्यांनी गोष्टी सगळ्या जपून ठेवलेल्या आहेत आणि सगळी साफसफाईसुद्धा केलेली आहे. तर असं गावाकडचं वातावरण पाहायला खूप कमी मिळतं. आणि असं गावामध्ये कसं आता शहरीकरण झालेलं आहे. मी ज्या गावामध्ये राहते तर इथे पण शहरीकरण झालेलं आहे. पण जे कातकरी किंवा आदिवासी जे भटक्या जमाती आहेत, ते लोक कुठेही जातात. तर त्यांचं जे राहणीमान आहे तर ते पूर्ण गावासारखं असतं. आणि त्याच लोकांनी ही जी घरं बांधलेली आहेत. आणि बघा, एकदम छोटी छोटी घरं आहेत आणि तुम्हाला असा कुठलाच घर असा एकदम हाय फाय दिसणार नाही. आणि हे बघा, बकऱ्या पाळलेल्या आहेत. आणि आता मी इथून तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे, जिथून पूर्ण गाव दिसतो. आणि कसं आपल्याला एक ते फील होतं की आपण डोंगरावर आलेलो आहोत आणि डोंगरावरून वरून सगळ्यांना खालचा जेवढा काय आहे म्हणजे गाव, तर ते पाहणं. जसं आपण विमानात. हे बघा, माझं डोंगरावरून गाव कसं दिसते, एक थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे मोबाईलपेक्षा डोळ्यांनी पाहायला खूप छान वाटतं. समोरासमोर दिसतात आपल्याला मंदिर. आता ही बघा, ही दगडाची खाण आहे आणि इथून छोट्या छोट्या गाड्या दिसतात, मंदिरं किंवा घरांची कौलं. तर ते एक ड्रोन फिरवल्यावर कसं वाटतं, तसंच दिसतंय. आणि सगळीकडे कुठे शेतं आहेत, कुठे माझी शाळा होती, हे सगळ्या गोष्टी दिसतात वरून. तर त्या पाहायला खूप छान वाटतं. आणि तुम्हालाही अशा गोष्टी आवडत असतील नक्कीच, कारण निसर्गाच्या सानिध्यात राहायला सगळ्यांनाच आवडतं. तर हा व्ह्यू तुम्ही पाहाच. हे बघा,
कशी हे कडुलिंबाचं झाड आहे, कशी हिरवळ आलेली आहे बघा. आता मी थोडी खाली चाललेली आहे, खाली उतरते म्हणजे डोंगरामधून आता मी खाली उतरते आहे. तिकडे व्ह्यू कसा आहे ते पाहण्यासाठी मी चाललेली आहे. मी आंब्यांना आणि करवंदांना, काजूंना मोहर लागला आहे की नाही ते पाहायला गेली होती. पण यंदा तितका मोहर काय लागलेला नाही आहे आणि जर लागला असता तर मग मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करून दाखवलं असतं. पण तितका मोहर नाही लागला आहे, म्हणजे झाडाच्या शेंड्याला लागलेला आहे, पण तेवढा व्हिडिओमध्ये दिसत नाही क्लिअरली. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला ते नाही दाखवू शकली. हा बघा, मी थोडी खाली उतरलेली आहे आणि ही आहे दगडाची खाण आमच्या इथली. आता हे काम बंद आहे, खूप आधी होतं चालू. हे बघा गावाचा व्ह्यू, खूप छान वाटतोय ना. हे बघा अशा छोटे छोटे बिल्डिंग्स, परत मंदिरं. हे बघा आणि हा डोंगर. पावसाळ्यात इथे येऊच नाही, कारण पावसाळ्यात खूप पाणी पाणी झालेलं असतं आणि माती एकदम सुटलेली असते. तर डोंगरांमध्ये आपल्याला जर जायचं असेल तर हाच मोसम चांगला असतो. पावसाळ्यात जाऊच नाही, मी तर नाहीच जात. हे बघा, हे करवंदीचं झाड आहे बघा, याच्यावर मोहरच नाही लागला आहे. तर यंदा असं वाटतंय का कमी लागतील आमच्या इकडे. कोकणामध्ये त्या बऱ्याच म्हणजे रत्नागिरी साईडला लागलेल्या आहेत, म्हणून मी काठी वगैरे घेऊन आली होती. पण काहीच पॉसिबल नाही झालं, कारण काहीच नाही भेटलं मला. तर हे बघा, वडाचं झाड आहे, खूप खूप जुनं आहे. तर अशाच माझ्या व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही अशाच व्हिडिओ पहा. जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी आता ही व्हिडिओ स्टॉप करते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.